आवर्ती ठेवी एक प्रकारची बचत योजना आहे, ज्यामध्ये ठेवीदाराला दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते। या योजनेची मुदत 5 वर्षांची आहे। ही मुदत पूर्ण झाली की ठेवीदाराला मूळ रक्कम व्याजासकट परत मिळते। आता आपण बघूया आवर्ती ठेव योजनेची पात्रता काय आहे। या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो, मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत। यात गुंतवणूक करण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही, फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते, जो त्याचं खातं चालवू शकतो। संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त 3 व्यक्तींचं असू शकतं। आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेसाठी ठेवींचे नियम काय काय आहेत। या योजनेमध्ये खातं ऑनलाईन रोख रक्कम भरून किंवा चेकद्वारे उघडलं जाऊ शकतं, मात्र चेक दिला असेल तर पैसे खात्यात जमा झाल्यावरच खातं सुरू केलं जाईल। या योजनेत आपण किमान दरमहा 100 रुपये भरू शकतो आणि 10 रुपयाच्या पटीत रक्कम वाढवू शकतो। म्हणजे 110, 120, 150 अशा रकमा चालतात, पण 115, 112 अशा रकमा चालत नाहीत। थोडक्यात ज्या रकमेला 10 पूर्ण भाग जातो अशी कुठलीही रक्कम या योजनेत भरली तरी चालते। यात कमाल रकमेची कुठलीही मर्यादा नाही, आपण जास्तीत जास्त कितीही पैसे दरमहा भरू शकतो। या योजनेत खातेदारानं खातं महिन्याच्या 15 तारखेपर्यंत उघडल्यास पुढील दर महिन्याला भरायची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत भरावी लागेल आणि खातेदारानं खातं महिन्याच्या 15 तारखेनंतर उघडल्यास दर महिन्याला भरायची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 16 तारखेपासून महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवसापर्यंत भरावी लागेल। या योजनेत ठेवीदार एका वेळी अनेक आवर्ती ठेव खाती उघडू शकतो, त्याला कुठलीही मर्यादा नाही। आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील थकबाकीविषयी। एखाद्या महिन्यात पैसे भरायला उशीर झाला तर दंड आकारला जातो आणि दंडाची रक्कम प्रत्येक 100 रुपयामागे 1 रुपया एवढी आहे, म्हणजे साधारणपणे 1% दंड आकारला जातो। तसंच जर कोणत्याही आवर्ती खात्यामध्ये थकबाकी असेल तर ठेवीदाराला प्रथम थकबाकी दंडाच्या रकमेसह भरावी लागेल आणि नंतर चालू महिन्याची रक्कम सुद्धा भरावी लागेल। उदाहरणार्थ तुम्ही दरमहा 500 रुपये आवर्ती खात्यात भरत असाल आणि तुमचे एप्रिल महिन्याचे पैसे भरायचे राहिले असतील तर मे महिन्यामध्ये पैसे भरताना एप्रिल महिन्याची थकबाकी 500 रुपये असेल आणि त्यावर नियमाप्रमाणे 500 रुपयांवरती 1% म्हणजे 5 रुपये दंड भरावा लागेल। म्हणजे एप्रिल महिन्याचे 500 रुपये अधिक दंडाचे 5 रुपये बरोबर 505 रुपये होतील आणि मे महिन्याची रक्कम 500 रुपये असे एकूण 505 रुपये अधिक 500 मिळून एकूण 1005 रुपये मे महिन्यात भरावे लागतील। सलग 4 महिने पैसे भरायला उशीर झाल्यास खातं तात्पुरतं बंद होतं, मात्र त्यापुढील 2 महिन्यांपर्यंत ते खातं पुन्हा चालू करता येतं। मात्र या कालावधीत खातं पुन्हा चालू केलं नाही तर खातं कायमस्वरूपी बंद होतं। आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील आगाऊ रक्कम भरण्याच्या सुविधेविषयी माहिती। या योजनेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ठेवीदार या योजनेत दरमहा पैसे भरण्याऐवजी काही रक्कम आगाऊ सुद्धा भरू शकतो आणि अशी आगाऊ रक्कम भरल्यास त्यावर काही प्रमाणात सूट दिली जाते। जर ठेवीदाराने किमान 6 महिन्यांची रक्कम आगाऊ भरली तर त्याला त्यातील एका महिन्याच्या रकमेवर 10% सूट मिळते आणि किमान 12 महिन्याची रक्कम आगाऊ भरली तर त्याला त्यातील एका महिन्याच्या रकमेवर 40% पर्यंत सूट मिळते। हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया। जर ठेवीदाराने दरमहा 500 रुपये असे 6 महिन्यांचे 3000 रुपये आगाऊ भरले तर त्याला 1 महिन्याच्या रकमेवर म्हणजे 500 रुपयावरती 10% म्हणजे 50 रुपये सूट मिळेल। म्हणजे त्याला आता 3000 रुपयाऐवजी 2950 रुपये भरावे लागतील। तसंच ठेवीदाराने दरमहा 500 रुपये असे 12 महिन्यांचे 6000 रुपये आगाऊ भरले तर त्याला 1 महिन्याच्या रकमेवर म्हणजे 500 रुपयांवरती 40% म्हणजे 200 रुपये सूट मिळेल। म्हणजे त्याला 6000 रुपयांऐवजी 5800 रुपये भरावे लागतील। ही आगाऊ रक्कम खातं उघडताना किंवा योजनेचा कालावधी चालू असताना सुद्धा भरता येऊ शकते। आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील ठेवींवर कर्ज मिळू शकतं का। या योजनेअंतर्गत ठेवीदाराला कर्ज सुद्धा काढता येतं, पण त्यासाठी खालील काही अटी आहेत। पहिली अट म्हणजे 12 हप्ते जमा केल्यानंतर आणि खातं 1 वर्षांसाठी चालू ठेवल्यावर, म्हणजे त्या काळात खातं कुठल्याही कारणाने बंद झालेलं नसलं, म्हणजे पैसे भरायला उशीर झाल्यामुळे किंवा इतर काही कारणांनी खातं बंद झालं नसेल तर ठेवीदाराला खात्यातील शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत कर्ज मिळू शकतं। म्हणजे ठेवीदाराने जेवढे हप्ते भरले असतील ती रक्कम आणि त्यावर मिळालेलं व्याज ही एकूण जेवढी रक्कम असेल त्याच्या 50% एवढं कर्ज मिळू शकतं। कर्जाची परतफेड एक रकमी किंवा समान मासिक हप्त्यामध्ये करता येऊ शकते। कर्जावरील व्याजदर आवर्ती खात्याच्या व्याजदरापेक्षा 2% जास्त लागू होतो। म्हणजे आता आवर्ती खात्याचा व्याजदर 6.7% आहे तर कर्जासाठीचा व्याजदर 8.7% एवढा लागू होईल। ठेवीदाराने आवर्ती खात्यावर कर्ज काढल्यास ते ठेवीची मुदत संपायच्या आत फेडावं लागेल आणि कर्ज न फेडल्यास मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम ठेवीदाराला परत केली जाईल। आवर्ती ठेवीवर कर्ज काढण्यासाठी ठेवीदाराला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकासह अर्ज करावा लागेल।
आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत मुदतपूर्व खातं बंद करणे याविषयी माहिती. या योजनेत खातं उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करून मुदतीपूर्वी खातं बंद केलं जाऊ शकतं. पण या योजनेत खातं मुदत पूर्ण होण्याआधी 1 दिवस जरी बंद केलं तरी त्यावर बचत खात्याचा व्याजदर लागू होईल. त्यामुळे शक्यतो खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद करू नका. तसंच ठेवीदाराने काही रक्कम आगाऊ भरली असेल तर तो कालावधी पूर्ण होईपर्यंत खातं बंद करता येणार नाही. आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत मुदत पूर्ण झाल्यानंतर काय करावं लागेल. आवर्ती ठेवीची मुदत 5 वर्षांची आहे. त्यामुळे खातं उघडून 5 वर्ष किंवा 60 महिने झाल्यावर खात्याची मुदत पूर्ण होईल. ठेवीदाराला ठेवींची मुदत वाढवायची असल्यास संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज देऊन आणखी 5 वर्षांसाठी मुदत वाढवता येईल आणि वाढीव मुदतीसाठी लागू होणारा व्याजदर मूळ खातं उघडताना असलेल्या व्याजदरा एवढाच असेल. मुदतवाढ केलेलं खातं विस्तारित कालावधी दरम्यान कधीही बंद केलं जाऊ शकतं. अशा वेळी पूर्ण झालेल्या वर्षांसाठी आवर्ती खात्याचा व्याजदर लागू होईल आणि 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी बचत खात्याचा व्याजदर लागू होईल. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. जर ठेवीदाराने आवर्ती खात्याची मुदतवाढ घेतल्यानंतर 2.5 वर्षांनी म्हणजे 2 वर्ष 6 महिन्यांनी खातं बंद केलं तर त्या ठेवीवर पूर्ण झालेल्या 2 वर्षांसाठी आवर्ती खात्याचा व्याजदर लागू होईल म्हणजे 6.7% व्याजदर मिळेल आणि पुढील 6 महिन्यांसाठी बचत खात्याचा म्हणजे 4% व्याजदर दिला जाईल. आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत ठेवींवर मृत्यू लाभ किंवा डेथ क्लेम मिळतो का. आवर्ती ठेव योजनेतील खातेधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खातेदाराचे नॉमिनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अशा आवर्ती खात्याची शिल्लक रक्कम मिळवण्यासाठी दावा सादर करू शकतात. तसंच या दाव्याच्या मंजुरीनंतर नॉमिनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करून संबंधित खात्याची मुदत पूर्ण होईपर्यंत आवर्ती खातं चालू सुद्धा ठेवू शकतात. आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील व्याजदर आणि व्याजाचे आकडेमोड. या योजनेचा व्याजदर 6.7% आहे आणि व्याजाची पद्धत तिमाही चक्रवाढ आहे. त्यामुळे जर तुम्ही दरमहा 100 रुपये गुंतवले तर तुमची गुंतवणुकीची रक्कम 5 वर्षांसाठी 6,000 रुपये होईल. त्यावर एकूण व्याज 5 वर्षांसाठी 1,137 रुपये मिळेल आणि परतावा एकूण 7,137 रुपये एवढा होईल. जर तुम्ही दरमहा 200 रुपये गुंतवले तर गुंतवणूक 12,000 रुपयांची होईल. एकूण व्याज 5 वर्षांसाठी 2,273 रुपये मिळेल आणि एकूण परतावा 5 वर्षांनी 14,273 रुपये एवढा मिळेल. जर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये गुंतवले तर एकूण गुंतवणुकीची रक्कम 30,000 होईल. एकूण व्याज 5 वर्षांसाठी 5,683 रुपये होईल आणि एकूण परतावा 35,683 रुपये होईल. जर तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये गुंतवले तर गुंतवणूक 90,000 रुपयांची होईल. एकूण व्याज 5 वर्षांनी 17,049 रुपये होईल आणि एकूण परतावा 5 वर्षांनी 1,07,049 रुपये मिळेल. आणि जर तुम्ही 2,500 रुपये दर महिन्याला गुंतवलेत तर गुंतवणुकीची रक्कम 5 वर्षांनी 1.5 लाख रुपये एवढी होईल. एकूण व्याज 28,415 रुपये होईल आणि एकूण परतावा 1,78,415 रुपये एवढा मिळेल. आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत करात सूट मिळते का. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर पोस्ट ऑफिस कडून TDS कापला जात नाही. पण योजनेत मिळणारा व्याज पूर्णपणे करपात्र आहे म्हणजे त्यावर आयकर भरावा लागतो. आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत. कागदपत्रांमध्ये आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य केलेलं आहे. तसंच तुम्हाला नॉमिनी सुद्धा कंपल्सरी द्यावा लागतो. तसंच इतर कागदपत्रांमध्ये खाते चालू करण्याचा अर्ज, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळखपत्र म्हणून पासपोर्ट किंवा वाहन चालवण्याचा परवाना देऊ शकता. पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल किंवा पासपोर्ट देता येतो. अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला आणि अल्पवयीन व्यक्तीचं खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी याआधी सांगितलेली सर्व कागदपत्र द्यावी लागतील.